नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, जनरल सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. सध्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियावर NOC ती घ्यायची की नाही फ्लॅट सेल करताना किंवा मग तो भाड्याने देताना त्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेले आहेत. त्यात आपण बायलॉजमध्ये काय प्रोव्हिजन आहे ते, त्याच्यानंतर मग सहकार आयुक्तांचा एक सर्क्युलर आहे त्याबद्दल देखील आपण अभ्यास करणार आहोत. तर मी ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या आजच्या श्रोत्यांना NOC घ्यायची किंवा नाही त्याचे वेगवेगळे जे प्रोव्हिजन आहेत बायलॉजमध्ये, ॲक्टमध्ये, गव्हर्नमेंट सर्क्युलर, त्याचं आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद म्हात्रे साहेब. आणि आपला आजचा विषय आहे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट विथ रिगार्ड्स टू सेल अँड परचेस ऑफ द फ्लॅट्स अँड नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट विथ रिगार्ड्स टू सबलेट किंवा लिव्ह अँड लायसन्स बेसिस ऑफ द फ्लॅट. आणि मग हा विषय जाणून घेण्यासाठी आपल्याला बायलॉज मधले काही प्रोव्हिजन्स पाहावे लागतील आणि ते प्रोव्हिजन्स इंटरप्रिटेशन करून आपल्याला हे पाहावं लागेल की NOC गरजेची आहे का. NOC जर गरजेची नसेल तर NOC मागितली जाऊ शकते का, आणि जर ती मागितली तर कंप्लायन्सेस कसे करायचे. तर मग त्यासाठी आपल्याकडे बायलॉ नंबर 38 मध्ये काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. आणि बायलॉ नंबर 38चं हेडिंग जर आपण बघितलं तर हेडिंग मध्ये असं दिलेलं आहे, ट्रान्सफर ऑफ शेअर्स अँड इंटरेस्ट इन द कॅपिटल प्रॉपर्टी ऑफ द सोसायटी. तर इथे शेअर, राईट, टायटल, इंटरेस्ट असं नाही म्हटलेलं आहे, फक्त शेअर्स अँड इंटरेस्ट असं म्हटलेलं आहे. का असं म्हटलेलं आहे? कारण आपल्याकडे ज्या वेळेला आपण हाऊसिंग सोसायटी बद्दल बोलतो त्यावेळेला आपल्याकडे दोन कन्सेप्ट आहेत. एक आहे ओनरशिपचा कन्सेप्ट आणि एक आहे मेंबरशिपचा कन्सेप्ट. ज्या वेळेला आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे मेंबर होतो त्यावेळेला आपण आपला ओनरशिप कन्सेप्ट जो आहे तो फॉरगो करतो आणि आपण मेंबरशिपच्या भूमिकेमध्ये येतो, मेंबरशिपच्या शूज मध्ये येतो. म्हणून ट्रान्सफर ऑफ शेअर्स अँड इंटरेस्ट इन द कॅपिटल प्रॉपर्टी ऑफ द सोसायटी. आणि मग NOC संदर्भातला जो विषय आहे तो 38D मध्ये सांगितलेला आहे. मग बायलॉ नंबर 38D मध्ये असं म्हटलेलं आहे की नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ऑफ द सोसायटी इज नॉट रिक्वायर्ड फॉर ट्रान्सफर ऑफ द शेअर्स अँड इंटरेस्ट बाय द ट्रान्सफरर टू द ट्रान्सफरी. आणि इफ सच NOC इज रिक्वायर्ड, म्हणजे तिथे असं पुढची वाक्य लाईन अशी म्हटलेली आहे की however if such NOC is required by the transferor or the transferee, then they shall make an application to the society and society shall consider such application on merit within 1 month. मग पहिली ओळ सांगते की NOC मॅन्डेटरी नाही आहे. आणि मग दुसरी ओळ सांगते की NOC जर मागितली गेली तर मग कोण मागणार? तर ट्रान्सफरी ज्या वेळेला समजा बँकेचं कर्ज घेत असेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनं काही कर्ज घेत असेल तर मग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सांगतं की आम्हाला NOC ची गरज आहे. आणि मग इन दॅट केस ट्रान्सफररला कळवतो आणि ट्रान्सफरर देन मेक अन ऍप्लिकेशन टू द सोसायटी. नाव द सोसायटी शॅल कन्सिडर सच ऍप्लिकेशन ऑन मेरिट आणि टाइम पिरियड दिलेला आहे विदिन 1 मंथ. ऑन मेरिट म्हणजे मग then the society shall look into the dues, whether the dues are paid or not. Second criteria आहे की whether he is eligible to transfer to the transferee. ते सगळं पाहायचं आहे सोसायटीनी विदिन 1 मंथ. आणि मग नेक्स्ट जो आपल्याला मुद्दा बघायचा आहे तो आहे बायलॉ नंबर 38 सबक्लॉज A. आणि सबक्लॉज A मध्ये सांगितलेलं आहे की जर अ मेंबर डिझायरिंग टू ट्रान्सफर हिज शेअर्स अँड इंटरेस्ट इन द कॅपिटल प्रॉपर्टी ऑफ द सोसायटी शॅल गिव्ह 15 days notice of his intention to do so to the society along with the consent of the transferee. आणि मग अपेंडिक्स 20 मध्ये ते फॉर्म्स दिलेले आहेत की ट्रान्सफररनी आपला फ्लॅट विकायच्या अगोदर, आपला सेल ट्रान्झॅक्शन करायच्या अगोदर त्यांनी एक आपलं इंटिमेशन दिलं पाहिजे सोसायटीला 15 days नोटीस मध्ये, आणि की आम्ही हा फ्लॅट जो आहे तो ट्रान्सफरीला सेल आउट करत आहे फॉर सो अँड सो कन्सिडरेशन. आणि ट्रान्सफरी जो आहे तोही सांगतो की माझं ह्या सगळ्या गोष्टीसाठी कन्सेंट आहे, मी हा फ्लॅट विकत घेत आहे. तर अशा या फॉर्मॅटमध्ये प्रेस्क्राईब फॉर्म मध्ये ऍप्लिकेशन करायचं आहे. मग बायलॉ नंबर 38A आणि 38D आपल्याला काय सांगून जातात?
तर 38D आपल्याला सांगतो की एनओसी इज नॉट मॅन्डेटरी, नॉट रिक्वायर्ड फॉर परचेस और सेल ऑफ युअर फ्लॅट. सेकंड क्रायटेरिया, सेकंड लाईन जी आहे ती 38D मध्ये अशी सांगते की इफ हावेवर द एनओसी इज रिक्वायर्ड, मग सोसायटीला ती देणं बंधनकारक आहे, सोसायटीला ते ऍप्लिकेशन कन्सिडर करणं बंधनकारक आहे विदिन 1 मंथ. 38A सांगतो की जरी एनओसी रिक्वायर्ड नसेल, जरी एनओसी मॅन्डेटरी नसेल, तरी तुम्हाला तुमचे इंटेन्शन जे आहे ते सोसायटीला कळवणं गरजेचं आहे. 38A सांगतो की 15 दिवसाच्या नोटीसमध्ये तुम्हाला तुमचे इंटेन्शन कळवायचे आहेत की मी हा फ्लॅट जो आहे तो विकत आहे ट्रान्सफरीला, अलॉंग विथ द कन्सेंट जो प्रेस्क्राईब फॉर्म मध्ये दिलेला आहे ऑफ द ट्रान्सफरी. मग ह्या 2 मुद्दे जे आहेत ते आपल्याला क्लॅरिफाय करतात विथ रिगार्ड्स टू फ्लॅटचं सेल अँड परचेस एनओसी संदर्भातले. मग आता आपण जाणून घेऊया की एनओसी विथ रिगार्ड्स टू सबलेट और लिव्ह इन लायसन्स बेसिस ऑफ द फ्लॅट. आणि मग त्यासाठी आपल्याला बायलॉ नंबर 43 ची प्रोव्हिजन बघावी लागेल. आणि 43 मध्ये ए आणि बी, तर बी मध्ये असं म्हटलेलं आहे की नो परमिशन ऑफ द सोसायटी इज रिक्वायर्ड फॉर सबलेटिंग और गिव्हिंग द फ्लॅट ऑन लिव्ह इन लायसन्स बेसिस. बट हावेवर पुढे असं म्हटलेलं आहे बट द इंटिमेशन इज मॅन्डेटरी बिफोर 8 days. 8 days बिफोर तुम्हाला सोसायटीला इंटिमेट करायचं आहे की मी माझा फ्लॅट जो आहे तो सबलेट किंवा लिव्ह इन लायसन्स वरती देत आहे. तर इंटिमेशन जे आहे ते मॅन्डेटरी आहे, बट एनओसी किंवा परमिशन जी सोसायटीची आहे ती मॅन्डेटरी नाही आहे. इव्हन ए मध्ये तसंच सांगितलेलं आहे की तुम्हाला इंटिमेट करायचं आहे. आणि पुढे असंही सांगितलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला ते लिव्ह इन लायसन्सचं एग्रीमेंट हे सबमिट करणं गरजेचं आहे. तीच कॉपी तुम्ही सोसायटीच्या रेकॉर्ड्समध्ये देखील देणं गरजेचं आहे. सोसायटीला इंटिमेशन जेव्हा आपण करतो त्यावेळेला अलॉंग विथ द लिव्ह इन लायसन्स एग्रीमेंटची कॉपी आपण तिथे प्रोव्हाइड करतो. म्हणजे इथेही आपल्याला हे बघायला मिळतं की एनओसी इज नॉट मॅन्डेटरी, परमिशन इज नॉट मॅन्डेटरी, बट तुम्हाला इंटिमेशन करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण लिव्ह इन लायसन्स एग्रीमेंट बद्दल बोलतो त्यावेळेला एक गोष्ट अजूनही आपल्याला थोडीशी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे सेक्शन 55 ऑफ द महाराष्ट्र कंट्रोल रेंट ऍक्ट. आणि महाराष्ट्र कंट्रोल रेंट ऍक्ट मध्ये असं सांगितलेलं आहे, सेक्शन 55 सब क्लॉज 1 मध्ये सांगितलेलं आहे की जर आपण लिव्ह इन लायसन्सचं एग्रीमेंट करत आहोत टेनंट बरोबर, तर मग दॅट एग्रीमेंट शुड बी इन रायटिंग अँड ऑलवेज टू बी रजिस्टर्ड अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की एग्रीमेंट जे आहे ते मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे ऍज पर द प्रोव्हिजन्स ऑफ रेंट कंट्रोल ऍक्ट. आणि मग सेक्शन 55 सब क्लॉज 2 मध्ये असं सांगितलेलं आहे की जर आपण समजा हे एग्रीमेंट रजिस्टर्ड नाही केलं तर काय, मग एग्रीमेंट जर आपण रजिस्टर्ड केलं नसेल तर टेनेंट जे पण कंटेन्शन्स घेत असतील विथ रिगार्ड्स टू द डिस्प्यूट, मग ते कंटेन्शन ग्राह्य धरले जातील अनलेस कॉन्ट्ररी इज प्रूव्ड. मग लँडलॉर्डला किंवा मेंबरला किंवा त्या ओनरला ती ड्युटी आहे की ते कॉन्ट्ररी प्रूव्ह करणं, म्हणून रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. आणि मग सेक्शन 55 मध्ये कॉन्ट्रव्हेन्शनचे प्रोव्हिजन देखील सांगितलेले आहेत की इफ एनी कॉन्ट्रव्हेन्शन ऑफ द दिस प्रोव्हिजन देन इम्प्रिझनमेंट अप टू 3 months और फाईन ऑफ ₹5,000 और बोथ, असंही आपल्याला पेनल्टी जी आहे ती लागू शकते. इम्प्रिझनमेंटचे प्रोव्हिजन देखील तिथे दिलेले आहेत. म्हणून एकंदरीत आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की लिव्ह इन लायसन्स एग्रीमेंट करताना ते एग्रीमेंट दॅट शुड बी कंपल्सरी इन रायटिंग अँड ऑल्सो टू बी रजिस्टर्ड ॲज पर द रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908. तर ह्या होत्या प्रोव्हिजन्स आपल्या एनओसी संदर्भातल्या विथ रिगार्ड्स टू रेंट किंवा सबलेट किंवा आपण लिव्ह इन लायसन्सवर देतो त्यावेळी. आता ह्या प्रोव्हिजन्स ज्या आपण दोन्ही प्रोव्हिजन्स बघितल्या, एनओसी विथ रिगार्ड्स टू सेल परचेस आणि एनओसी विथ रिगार्ड्स टू सबलेट आणि लिव्ह इन लायसन्स, जर ह्याचं पालन केलं नाही तर अजून काही प्रोव्हिजन्स आहेत का बायलॉज मध्ये जे आपल्याला सांगतायत की ह्याचं तुम्ही कंपल्सरी पालन केलं पाहिजे? तर येस. मग बायलॉ नंबर 117 जर आपण बघितलं तर 116 मध्ये पहिलं दिलेलं आहे की तुमचं पिक्युनरी इंटरेस्ट वगैरे असू नये, आणि मग तुम्ही जर पिक्युनरी इंटरेस्ट असेल तर यू आर नॉट एलिजिबल टू बिकम अ कमिटी मेंबर. तसंच बायलॉ नंबर 117 मध्ये असं सांगितलेलं आहे की सपोज तुम्ही हे एनओसी संदर्भात म्हणजे लिव्ह इन लायसन्स संदर्भात तुम्ही इंटिमेट नाही केलं किंवा तुम्ही सेल परचेस मध्ये जेव्हा शेअर आणि राईट इंटरेस्ट तुम्ही ट्रान्सफर करतायत त्यावेळेला तुम्ही इंटिमेट नाही केलं, तर मग ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय?
then such member is not eligible to contest the election. जर हे इंटिमेशन तुम्ही नाही दिलेलं सोसायटीने रेकॉर्डमध्ये आणलेलं असेल तर मग तुम्ही डिस्क्वालिफाय होता. ज्या वेळेला तुम्ही इलेक्शन, सोसायटीचं जे इलेक्शन दर 5 वर्षांनी असतं तर ते इलेक्शन तुम्ही कंटेस्ट करू शकत नाही. तुम्ही डिस्क्वालिफाय फ्रॉम कंटेस्टिंग इलेक्शन होता. यू कॅन वोट इन द इलेक्शन बट यू कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन. सो दॅट इज द ग्रेव. तिथे सांगितलेलं आहे की हा जो प्रोव्हिजन आहे तुम्ही जर व्हायोलेशन केलं बायलॉ नंबर 43चं किंवा बायलॉ नंबर 38चं तर देन 117 मध्ये सांगितलेलं आहे तुमचे कंटेस्टिंग राईट्स जे आहेत ते हिरावून घेतले जातील. तर ह्या सर्व प्रोव्हिजन्सचा अभ्यास आपल्याला एकंदरीत करायचा आहे ज्यावेळेला आपण एनओसी संदर्भात किंवा इंटिमेशन संदर्भात जो आहे तो अभ्यास करत असतो त्यावेळेला. जानेवारी 2017ला एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकामधना डायरेक्शन्स दिले होते. मग ते डायरेक्शन्स जे होते ते मेंबर ज्यांनी ऍप्लिकेशन करायचं आहे एनओसी संदर्भात त्यांना होते आणि कमिटीलाही होते. मग त्या डायरेक्शनमध्ये सुरुवातीला असं सांगितलं होतं की ज्या सभासदाला एनओसी हवी असेल, मग ती एनओसी फ्लॅट विक्रीसाठी हवी असेल किंवा मॉर्गेजसाठी हवी असेल किंवा सबलेटिंग लिव्ह अँड लायसन्ससाठी हवी असेल किंवा रिपेअरसाठी हवी असेल, तर अशी जी एनओसी ज्या सभासदाला गरजेची आहे त्या सभासदांनी सोसायटीच्या सेक्रेटरीकडे ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे आणि ते ऍप्लिकेशन त्यांना हँड डिलिव्हर करणं गरजेचं आहे. जर सेक्रेटरीनी ती हँड डिलिव्हर एनओसीचे ऍप्लिकेशन जे आहे ते एक्नॉलेज करून नाही दिलं किंवा ते ऍप्लिकेशन नाही घेतलं तर मग सभासदांनी काय करायचं आहे तर सभासदांनी ते ऍप्लिकेशन थ्रू रजिस्टर एडी किंवा स्पीड पोस्टनी त्या सेक्रेटरीच्या इकडे पाठवायचं आहे. आणि मग असं ऍप्लिकेशन रिसीव्ह झाल्यावरती सेक्रेटरीचं काय कर्तव्य आहे तर सेक्रेटरीनी ते ऍप्लिकेशन घेऊन ते ऍप्लिकेशन पुढे येणाऱ्या कमिटी मेंबरच्या मीटिंगमध्ये ते ठेवायचं आहे आणि त्याला मेरिटच्या स्वरूपामध्ये ते कन्सिडर करून त्याप्रमाणे ते डिसाईड करायचं आहे. बरं, त्या ऍप्लिकेशनमध्ये समजा असं वाटलं सेक्रेटरीना की काही ड्यूज जे आहेत कमिटीला वाटलं की ते ड्यूज ज्या मेंबरचे पेंडिंग असतील तर मग त्या मेंबरना इन्फॉर्म करायचं आहे की तुमचे ड्यूज पेंडिंग आहे ते तुम्ही ड्यूज ताबडतोब भरून घ्या आणि मग तुम्हाला ते एनओसी जे आहे ते देण्यात येतील. मग इवन सेक्शन 154B जो आपला आहे, सेक्शन 154B ऑफ द हाऊसिंग चॅप्टर जो आता नवीन इन्सर्ट झालेला आहे 2019 मध्ये, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सेक्शन 154B-7 मध्ये असं सांगितलेलं आहे की नो ट्रान्सफर ऑफ शेअर अँड इंटरेस्ट विल बी इफेक्टिव्ह अनलेस द ड्यूज ऑफ द सोसायटी आर ड्युली पेड. मग जोपर्यंत ते ड्यूज भरले जात नाही तोपर्यंत असे ट्रान्सफर किंवा एनओसी ऍप्लिकेशन जे आहेत ते आपण कन्सिडर करू शकत नाही. मग समजा ड्यूजही भरलेले असतील आणि प्रॉपर ऍप्लिकेशन केलेलं असेल आणि मग ते ऍप्लिकेशन आपण कमिटी मेंबरच्या मीटिंगमध्ये सेक्रेटरीने ठेवलेलं असेल, मग त्यानंतर कमिटीने ते डिसाईड करायचं आहे ऑन मेरिट्स आणि त्याप्रमाणे एनओसी जी आहे ती त्या सभासदाला इश्यू करायची आहे. बरं, समजा असं विषय असेल की जर कमिटी मेंबरची जी मीटिंग आहे ती समजा लांब असेल किंवा काही कारणास्तव ती घेणं शक्य नसेल, तर मग अशा परिस्थितीमध्ये जास्त डिले न करता विदिन 7 days सेक्रेटरी आणि चेअरमॅन या दोघांनी आपल्या सहीनिशी ते एनओसीचं ऍप्लिकेशन जे आहे, एनओसीचं जे ऍप्लिकेशन आहे ते कन्सिडर करावं आणि एनओसी जी आहे ती त्या सभासदाला ग्रांट करावी आणि नंतर ते सेम जो इश्यू आहे तो पुढे येणाऱ्या कमिटी मेंबरच्या मीटिंगमध्ये ठेवून त्याला तिकडे रॅटिफाय करून घ्यायचा आहे. तर हा विषय देखील या नोटिफिकेशनमध्ये, या परिपत्रकामध्ये सांगितलेला आहे. तिथे असंही सांगितलेलं आहे की जरी बायलॉजमध्ये विषय दिलेला आहे की एनओसी जी आहे ती कंपल्शन नाही आहे, मॅन्डेटरी नाही आहे, तरी देखील जर सभासदांनी त्याची मागणी केलेली असेल तर तुम्हाला ते त्याचं देणं बंधनकारक आहे. जर तुम्ही नाही दिलं तर काय, तर नाही दिलं तर मग तिथे असंही प्रोव्हिजन दिलेली आहे की सभासदांनी मग रजिस्ट्रारकडे अप्रोच करायचं आहे आणि त्यांच्याकडे जी आहे ती अपील मूव्ह करून तिकडे रजिस्ट्रारनी प्रॉपर डायरेक्शन्स जे आहेत ते सोसायटीला देणं गरजेचं आहे आणि मग सोसायटीने एनओसी देणं बंधनकारक राहील. तर असा हा विषय जो होता आपल्या नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट संदर्भातला आणि त्याचा अभ्यास करायचा आपण एक छोटासा प्रयत्न इथे केलेला आहे. आपण इथेच थांबूया आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते दर महिन्यामध्ये आपण नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन इन असोसिएशन विथ विडिल इस्टेट लॉ आपण व्हिडिओज जे आहेत ते तुमच्याकडे येणार आहोत. धन्यवाद.